बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अक्कलकोट तालुका युनिटच्या वतीने मोजे हसगी तालुका अक्कलकोट येथे सुरू असलेल्या बिना परवाना अनधिकृत सौर ऊर्जा प्रकल्पास आणि त्यापासून करण्यात आलेल्या बेकायदेशीर अनधिकृत बिना परवाना वृक्षतोड या गंभीर प्रकरणी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली। नितीन माने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोजे हसगी तालुका अक्कलकोट येथील ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांनी उपसरपंच श्री दयानंद कोळेकर व मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन माने, विजय इंगळे, कमल वाघमोडे यांना विश्वासात न घेता ग्रामसभा मासिक ठराव छुप्या पद्धतीने आर्थिक तडजोड करून देत संबंधित सेर्टिका रिन्युएबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे सहयोगी कंपनी यांच्या सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यास बेकायदेशीर मदत केली। या प्रकल्पात अनेक शेतकरी त्यांच्या जमिनी कवडीमोल दराने भाडेकर पट्टा म्हणून त्यांना सांगत सरळ सब रजिस्टर कार्यालय अक्कलकोट येथे नेऊन खरेदी दस्त करून सदर मिळकतीवर नमूद कंपनीचे नाव चढवून एकीकडे शेतकरी, दुसरीकडे ऋषी विभाग, तिसरीकडे पंचक्रोशीत ग्रामस्थ युवक यांची फसवणूक केली आहे। सदर प्रकल्पासाठी कंपनीने ग्रामपंचायताकडे स्थानिक सुरक्षित बेरोजगार यांच्या शेती कंपनी घेतल्या आहेत। त्यांच्या कुटुंबियांना कामावर घेण्याची लेखी आश्वासन दिले, परंतु एकाही पंचक्रोशीत सुशिक्षित बेरोजगार शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला कामावर घेतले नाही। तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावरील लिंब, चिंच, आंबा, बांबूळ, आपटा, शेवरी, पिंपळ, वड इतर औषधी ऑक्सिजनाचा सर्रासपणे जास्त निर्माण करणारी मानवासह पशु प्राण्यांना उपयुक्त अशी विविध प्रकारची हजारो झाडाची मशीनच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने अनधिकृत कत्तल करून कायमस्वरूपी नष्ट केली। यामुळे सदर पंचक्रोशीत ऑक्सिजनच्या प्रमाणाचा असमतोल झाला आहे। त्यामुळे नमूद ठिकाणी आढळणारे हरिण, काळवीट, ससे, घोरपड, चिमण्या, मोर, सायत, सरपटणारे प्रजाती, घुबड, गांडूळ, साप, कोल्हा, लांडगे, पक्षा विविध प्रजाती यांचे अधिवास नष्ट करून त्यांना जवळपासच्या पंचक्रोशीतून नष्ट नामशेष करण्याचे महापाप करण्यात आले। त्याच पशुपालनातील शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हशी इतर चरणाऱ्या पशूंचा चारा उपजीविका नष्ट करून मुक्या प्राण्यांना उपासमारी सारख्या समस्येस सामोरे जावे लागले, सध्याही लागत आहे। यामुळे सदर प्रकल्पातील चौकशी करून तात्काळ प्रकल्प बंद करण्यात यावे, संबंधित दोषावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे।